आपले जे शाळकरी मुले त्यांचे पालक आहेत, काय सर तुम्हाला काय अडचणी होतात? हे रोज आम्हाला असंच मुलं नेऊन सोडला की रोडला हां हे करून असे रोडला काट्या बिट्या टाकीचे पाणी येते तर 2-3 घंटे पाणी येतं आम्हाला रोडला थांबायला लागत आहे. हां जेव्हा पाणी कमी होईल का तेव्हा आम्हाला मुलं घेऊन जायला लागते. पलीकडून जावं तर पलीकडून काट्या टाकते, इकडून काट्या टाकतात. पान वाटतून रस्ता आहे म्हणते, मग पाट वाटतून आम्हाला देऊ म्हणते. आम्ही 2-3 वर्ष झाले धड हे करतो, पण आमचं कुणी काय लक्ष ह्याच्यावर काय ना. बरं बरं. आणि रात्री मी स्वतः येऊन इथे एक अर्धा-पाऊण घंटा रोडला थांबलो. जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा मला घरी जायला आलं. बरं बरं. आणि हे रस्त्याची मागणी वगैरे केलेली का तुम्ही? मागणी योगणी आम्ही 2 वर्ष झालं ना केलेली. बरं बरं. काय शासन काय म्हणतंय? तारखा दिल्यात नसते आम्हाला ते. पहा नुसत्या तारकावर तारखा देणं सुरू आहे. ह्याच्याकडे शासनाचं कसलंही लक्ष नाही. ह्यांनी स्वतः जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी ह्यांनी लक्ष घालावे. पहा मुलांचे हाल आहेत, पालकांचे हाल आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथून जवळपास 20 कुटुंबाची शेती महाग असल्यामुळं हा नंबर बांधाचा रस्ता आहे. इथून शेतकऱ्याला तर काहीच करता येत नाही. इथून जे ह्या रस्त्यातून आपल्याला गोण्या, खताच्या गोण्या, कापसाच्या गोण्या, आणखीन ऊस तर इथून निघतच नाही. ऊस स्वतःच्या रानातून काढावा लागतो. पपईची शेती आहे, पपई डोक्यावर आणावं लागते. ह्याच्याकडे शासनाने तात्काळ लक्ष घालावे, नाहीतर ह्याची सर्वस्वी जिम्मेदारी शासनाची राहील. पहा ह्या शाळकरी मुलांच्या आई आहेत. काय तुम्हाला अडचणी काय आहेत? आम्हाला अडचण हे एवढं पाणी होतंय. आम्ही लांबच्या रानात जातो. सकाळी आणून सोडतो 10 वाजता आणि मग दुपारी जर लांब गेल्यावर त्यांना न्यायला कोण येणार आहे? आणि ह्याच्यात जर पाण्यात जर लेकरं एखादं वाहून गेलं त्याचं शासन जिम्मेदार राहील. ह्याला पाणी एकदा आल्यावर किती काळ राहतं? 12 महिने राहतं पाणी, हे जातच नाही ना. हे वाहतं पाणी आहे का? पाणी काढलेलंच नाहीये ना हे. बरं बरं. इथं पर्यायी रस्ता म्हणून काही सोय आहे का? पाण्यातूनच जावं लागतं? पाण्यातूनच जावं लागतं. अशा आजूबाजूला काटा टाकल्यावर आमच्या लेकरांनी कसं शाळेत जायचं? सकाळी आणून सोडतो 10 वाजता. बरं बरं. आणखीन शाळेत व्यतिरिक्त जातात का बाहेर? आम्हाला जावं लागतं ना. आम्हाला प्रत्येक गोष्टीला गावात जावंच लागतं ना. बरं. हा पहा शाळेचा पहिला दिवस आणि शाळकरी मुलांचे हाल. पहा लहान लहान लेकरं चालता येत नाही आहे त्यांना. खेकडा, भेंडकी सर्व काही निघतंय. पहा हाल. पहिला दिवस शाळेचा. का शाळा हव्याविषयी वाटत?